शौमिका महाडिक यांनी करून दाखवलं, जिंकून दाखवलं. खरं तर अमल महाडिक यांच्या विजयाचं प्रथम श्रेय कुणाला द्यायचं झालं तर पहिल्यांदा शौमिका महाडिक यांना द्यावं लागेल. आक्रमक वक्तृत्व शैली यामुळे त्यांनी संपूर्ण मतदारसंघ जो आहे तो प्रचारासाठी पिंजून काढला होता. विरोधकांकडून अगदी खालच्या पातळीवर टीका झाली, टीका टिप्पणी झाली, वाद झाला, पण शौमिका महाडिक या डगमगल्या नाहीत. त्या लढत राहिल्या, त्या झुंजत राहिल्या आणि विजयासाठी अमल महाडिक यांच्या विजयासाठी दिवसरात्र त्या मेहनत घेत राहिल्या. कार्यकर्त्यांच्या पाठबळावर त्या पुढं चालत राहिल्या आणि शेवटी आपण बघतोय विजयश्री खेचून आणलेला आहे. अगदी प्रचाराच्या रणधुमाळीमध्ये मोठ्या प्रमाणात विरोधकांकडून अपप्रचार करण्यात आला, विरोधकांकडून खालच्या पातळीवर टीका करण्यात आली, पण न डगमगता शौमिका महाडिक या प्रचारामध्ये शेवटच्या क्षणी शौमिका महाडिक यांनी आघाडी घेतली होती, बाजी मारली होती आणि ज्या पद्धतीनं त्यांनी आक्रमक पद्धतीनं अभ्यासू वक्तृत्व आपण म्हणू शकतो, प्रभावी वक्तृत्व म्हणू शकतो आणि त्या पद्धतीनं त्यांनी अभ्यासू भाषण जे आहे ते महिलांसमोर, तरुणांसमोर, दक्षिणच्या जनतेसमोर त्यांनी पुराव्यानिशी विकासाबाबत जे त्यांचा अजेंडा आहे तो अजेंडा समोर ठेवला होता शौमिका महाडिक यांनी. आणि जनतेला तळमळीनं त्यांनी केलेली विकास कामे, ते पुढं निवडून आल्यानंतर करणारी विकास कामे, आराखडा, या सगळ्या गोष्टींचा लेखाजोखा जो आहे तो त्यांनी जनतेसमोर मांडला होता आणि त्याचीच परिणिती म्हणजे त्याचा जो परिणाम आहे तो या विजयाच्या रूपाने, दक्षिणच्या विजयाच्या रूपाने पुढं आलेला आपल्याला दिसून येतो. आणि या सगळ्या यशामागे शौमिका महाडिक यांनी ज्या पद्धतीनं जी मेहनत घेतलेली आहे, ज्या पद्धतीनं त्यांनी मतदारसंघ पिंजून काढलेला आहे, ज्या पद्धतीनं त्यांनी प्रचार केलेला होता आणि विरोधकांना सडेतोड उत्तर जे आहे ते त्यांनी दिलेलं होतं आणि या सगळ्याचा परिणाम अमल महाडिक हे आज आपल्याला आमदार म्हणून निवडून आलेलं आपल्याला पाहायला मिळतं. यावर तुम्हाला काय वाटते कमेंट बॉक्समध्ये लिहा. चॅनेलला सबस्क्राईब केले नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. जगात भारी कोल्हापुरी.